काळी कचरा येतो परेशान झालं वावरात धोक्यात गेलं काय इथं कटायला या शेतीले काय भिंत पिकत नाही काही सर आकाश चालू आहे. काय राम भाऊ काय चाललंय शेतामध्ये? काय चाललंय म्हणजे काय भोकात तिकडे पिकत नाही फिकत नाही सर दुनियेचं टेन्शन आलाय मागं. अहो ते सहाय्यक कृषी अधिकारी आले म्हणते. त्याला काय काम आहे निरा हे करते फुकटाच्या गोष्टी करते ते. अहो काहीतरी माहिती भेटेल ना. हो समोसे गिमोसे आहे का? हो समोसे आहे ना. बरं चाल बरं आणखी असं दोघं तिकडं पास लागते आपल्याला त्याला. अरे ते मग तिथं समोसे गिमोसे खरं देईन का? अहो समोसे आहे की नाश्ता पण आहे चांगला पोटभर. असंच म्हणलं होतं मागच्या वेळेस काही दिलं नाही त्यानं. कुठे चाललाय? राम राम पाहुणा. राम राम. कुठे चाललाय एवढं कृषी काय अधिकारी आले म्हणे. कोण? कृषी अधिकारी कशाला? काहीतरी कार्यक्रम घेतलाय त्यानं. होय. फोन आला तर मला बोलवलंय नाश्त्याची सोय अहो आपली. ते मोठ्या कास्तकाराला देतं आपल्यासारखे छोटे अहो, कास्तकार काय चला देत तर नाही खरं. ते. सर ऐकत नाही समोसे आता खायला चाल. फारसाला समोसे हो चला ना मग, मी पण येतो. कशाला अडचण आहे? जाऊच एकदाच आता पाऊस काय म्हणते. काय राव तुम्हाला सांगतो लय बेकार नाद लागलाय आपल्या माणसाला. अहो कवर म्हणत हे यसना पाहिजे सगळं विकावं लागत आहे. अहो तुम्ही म्हणताय काय? चला ठीक आहे सोडली भाऊ मी. गेलं ना. आजपासून बंदच केलं बा. सोयाबीन एकरी 2 क्विंटल निघालं. काय? पैसे नापेडची खरेदी ही तर या पारीत 45 अरे कशी बाप. परवडायचं? लागते वेगळीच आहे माहिती तर थोडा. अरे तुरीत आळ्या निघाल्या पोखरायला लागल्या अहो, आता कसं ते परवडायचं? साहेब- ते साहेब आले ना ते आपल्याला माहिती देतीलच की. त्यांना विचारून घेऊ आपण. अहो एखादा पंप तरी द्यावं ते औषध मारा आपल्याला. अहो देतील की. अहो का वहिनी साहेब काय चाललंय? कसलं कापूस काय उचलून बाबा काहीच नाही. या कापसावर पण आळी आली. पूर्ण कापसाचा सत्यानाश झाला. काय अहो. खाया प्यायला नाही राहिलंय. सगळं वांदे झालंय आमचे. खाण्यापिण्याला काहीच भेटत नाहीये. हे काय लोक मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. यायले सांग बरं ते आपलं. अहो ते कृषी अधिकारी आले म्हणे तर ते काहीतरी माहिती देणार आहे. कुठे चालता किती टाइम घेतात ते फालतूच्या गोष्टी अहो करतात. बघू फक्त. ना काहीतरी निविष्ठा वगैरे आली असेल तर तेवढं अहो, फायदा. तेवढंच अहो, पण काय नाही बाबा औषधामध्ये त्यांच्या भेटेल. औषध पण ते देत नाही. ते मोठ्या कास्तकारालाच देतात. आमच्या सारख्याला काय देणार? अहो बघू तर खरं पहिले जाऊन नाही बरं, भेटलं तर चला, नाश्ता आपण आहेच ते आपल्याला. बोलत आहेत, आपण जाऊन चला बघू. चला सोबत चला चला आमच्या सोबतच. चला बरं पाऊस काय म्हणते असते. साहेब 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 आज कसं काय गावात आलंय? अरे काय भाऊराव काय चाललं? कसं काय पीक पाणी? घेता का तंबाखू? नाही नाही काय चाललं बाकी? काय नाही हो साहेब, पीक पाण्याचं सर्व बरं आहे. झालं भेटली. आपल्याला गावात शेती शाळा घ्यायची होती. 4-5 लोक गोळा करू आणि लगेच शेती शाळेचं नियोजन करूया. चला चला मी बोलवतो सगळ्यांना, तुम्ही चला. अबे तुला कसं काय माहित होतं आज आहे म्हणून इथं कारण अरे, साहेबांचा रात्री मला फोन आलेला. अच्छा. की काहीतरी कार्यक्रम आहे सगळ्यांना घेऊन या म्हणून. बरं चल जाऊन पाऊस आता काय अहो, आता काय म्हणतो काय श्याम भाऊ लोक येते की नाही शेती शाळेला? येते येते साहेब, सगळ्यांना फोन लावलेले आहे मी. हा का? बोलवा की लवकर. बोलवतो. ओ भाऊराव शामराव या की तुम्ही. राम 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 राम. अहो साहेब आले आपल्या गावात, कार्यक्रम घ्यायचा आहे. रात्री फोन आलेला साहेबाचा. साहेबाला घेऊन आलो की मी इथं. अच्छा बरं झालं तुम्ही सगळे आले. आपल्याला शेती शाळेचा वर्ग घ्यायचा आहे. तुमच्या काही समस्या असेल तर आपण त्याच्यावर पण चर्चा करू. चला बस. चला बसून चला. चला काय म्हणतो साहेब बाबा इतकं बेकार परिस्थिती आहे हो. बोंडळीनं थैमान घातला राजा पिकूनही राहिलं आणि खर्च तर एवढा वाढला काही पूर्ण राहिलं. सावकाराचं कर्ज बी थकलं. फार आत्महत्येचा विचार येतोय साहेब. आता सांगा काय करावं तुम्ही. अहो याच्या माग एकच कारण आहे. आपण पारंपरिक पद्धतीने जी शेती करायलो ना त्याच्यामुळे हे सगळं घडायलंय. याच्यासाठी आपण एक काम करूया. तुम्ही गट शेतीला प्राधान्य द्या. गट स्थापन करू आणि त्याच्यानंतर आपण याच्यावर सोल्युशन काढूया. शेती म्हणजे काय सर? नेमकं काय असतं आम्हाला सांगा की. गट शेती म्हणजे काय? याच्यामध्ये 10 ते 15 शेतकरी एकत्र येऊन गट स्थापन करता आणि गट स्थापन करून एका पद्धतीने सर्व शेती करता. याच्यामध्ये कसं होतं तुम्हाला निविष्ठा खरेदी करायची आहे तर त्यावेळेस तुम्ही जर 15 जण सोबत एक सोबत निविष्ठा विक्रेत्याकडे गेली आणि 15 जणांनी त्यांच्याकडनं खत औषध एकत्र खरेदी केली तर तो तुम्हाला कमी खर्चामध्ये कमी पैशामध्ये ते उपलब्ध करून देईल. आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्हाला शेतात कामं करायची तर गट शेतीने जर केली तर एका टायमाला आपल्याला सगळे इंटरकल्चर ऑपरेशन एक सोबत राबवता येतील. समजा खुरपणी करायची तर सर्वजण मिळून एकाच्या शेतात सुरू करू शकता, नंतर दुसऱ्याच्या शेतात सुरू करू शकता. त्याच्यानंतर मळणीच्या वेळेस पण तुम्हाला फायदा होऊ शकतो याच्यातून. त्याच्यानंतर माल विक्री करायला गेले तर एकखटी तुमचा 15 जणांचा गट जर माल विक्री करायला गेले असता तर तुम्हाला योग्य भाव लागू शकतो. व्यापारी तुमचा माल गावात येऊन खरेदी करू शकतो. एवढे फायदे या गट शेतीतून होत आहे आपल्याला. मग मंडळी करायची का गट शेती? वय पटतंय आम्हाला बी साहेबांचं म्हणणं. काय करू ना करूया, चला.
काय नाही, एकदम सोपं आहे. तुम्ही काय करा, सर्व कागदपत्र गोळा करा, 7-12 वगैरे फार्मर आयडी माझ्या जवळ द्या, मी करून घेतो गट स्थापन. एवढं काही अवघड नाही आहे. आपल्याला आत्माचा 1500 रुपयाचा डीडी फाडावं लागेल आणि त्याच्यानंतर बँकेमध्ये एक खातं खोललं की गट स्थापन झाला तुमचं. त्याच्यानंतर आम्ही आहेच की मार्गदर्शन करायला. तुम्ही आहेत ना साहेब सोबत, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं मार्गदर्शन तुम्हाला वेळोवेळी केल्याच आहे. काय मंडळी सगळी कुठं फिरायला लागलाय समधी सगळी एक संगत. अहो ते साहेब आलते काहीतरी गटशेतीचं सांगत होते. गटशेतीबद्दल वय ए रम्या मागच्या वेळेस केलं ना काहीतरी गट हा साहेबांनी मला सांगितलं ना भरपूर फायदा झाला त्या गटशेतीचा. आम्ही सगळ्यांनी गट केला 10-15 जणांचा आणि साहेबाला डॉक्युमेंट देऊन दिले. त्यांनी बनवून घेतला ग्रुप बनवल्यानंतर सगळं बियाणं आणायला खतं आणायला आम्हाला पैसे जास्त गेलेच नाही. कसं काय? पहिला मी एकटा जायचो खतं आणायला तर ते बॅगला भरपूर किंमत लावायचं. आता गेल्यानंतर 30-40% डिस्काउंट दिला सगळ्याचा असल्यामुळे जास्त. 40% डिस्काउंट दिला आणि मार्केटमध्ये माल न्यायला पण सोपं झालं ना मला गाड्यानं. माल सगळ्यांचा एकत्र आम्ही गोळा केला आणि मार्केटमध्ये नेल्यावर तिथे पण आम्हाला भाव चांगला भेटला. आम्ही त्याच्याबरोबर चर्चा केली त्या व्यापाऱ्याबरोबर आणि आम्ही स्वतःचा दर आम्ही ठरवला तिथं. आणि झालं रे कागदपत्र दिले आपण आपले 7-12 हे ते काय विश्वास आहे ना आपला कृषी विभाग आपल्यासाठी तर आहे. हा त्यांनी गट शेतीला एवढं चांगलं मार्गदर्शन केलं. पाणी द्यायचं म्हणा, खतं द्यायचं म्हणा, नांगरणी म्हणा, खुरपणी म्हणा, सगळ्यामध्येच आम्ही सगळे एकत्र आलो ना. एका दिवसात प्रत्येकाच्या शेतातलं होऊन गेलं आणि मजुराची पण समस्या राहिली नाही. करू का आम्ही आता आमचा हा. काय विचार करा. तुमच्या डोक्यात स्थापन केला. केलाय का? हो. मग करू ना, आहे ना आम्ही सोबतीला. मग करू सगळेजण गट स्थापन. चालते करू. एकट्याने नाही गटाने शेती साऱ्या प्रगती.